नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छान अशा अगदी चवीला भारी लागणाऱ्या गोड चकोल्या बनवणार आहोत. तिखट चकोल्या तर आपण नेहमी बनवतो, तर कधीतरी गोड असं खावंसं वाटतं आणि अगदी साधं पण हवं आहे आणि लवकर बनणारं, कमी साहित्यामध्ये बनणारं अशी पण काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला जर खायची असेल तर आपण अशा पद्धतीनं गोड चकोल्या नक्की बनवू शकतो. अतिशय छान अशा लागतात ह्या चकोल्या खायला आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा. तर मी साहित्य काय काय घेतलेलं आहे सांगते. इथे मी गूळ घेतलेला आहे, सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, थोडंसं वेलची पूड मी घेतलेली आहे, तूप लागणार आहे आपल्याला आणि हे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी मळतो तशाच पद्धतीचं पीठ हे मळून आपल्याला घ्यायचं आहे. तर मी चपातीचं पीठसुद्धा घेतलेलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये चकोल्या छान अशा कशा बनवायच्या ते मी आज दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी टोपामध्ये चकोल्या बनवणार आहे. तर मी गॅस सुरू करून घेतला आणि टोप घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून. तर खूप छान लागतात ह्या चकोल्या खायला. तिखट चकोल्या तर आपण नेहमी बनवतोच, पण कधीतरी गोड चकोल्या सुद्धा बनवून बघा, अतिशय छान अशा लागतात ह्या चकोल्या. तर सुरुवातीला मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप मी पातेल्यामध्ये गरम करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला तूप विरघळून घ्यायचं आहे. तर तूप छान असं विरघळलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. आणखी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण की चकोल्या शिजायला पाणी लागतं थोडंसं आणि त्या थंड झाल्या की गार झाल्यानंतर अशा घट्ट होतात. त्यासाठी सुरुवातीलाच थोडंसं जास्त पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर हे बघा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला टाकायचं आहे गूळ. तर गूळ मी असाच घेतलेला आहे, याला खिसून वगैरे नाही घेतलेला, कारण की आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. तर पाण्यासोबत गूळसुद्धा छान असा विरघळला जातो. तर गुळाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत उकळवायचं जोपर्यंत हा गूळ जो आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळत नाही. तर एक छोटासा चमचा घेते मी आणि हा गूळ असं आपल्याला हलवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये, म्हणजे तो छान असा विरघळतो. पाणी छान असं उकळलेलं आहे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे, कारण की गुळामध्ये कधी कधी घाण वगैरे असते बघा. तर ती गाळल्यानंतर सगळं त्याच्यातून घाण वगैरे निघून जाईल. तर सुरुवातीला आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. तर मी गॅस बंद करून घेते. तर इथं मी टोप घेतलेला आहे आणि चहाच्या गाळणीने मी हे जे पाणी आहे गुळाचं ते छान असं गाळून घेते. तर गुळामध्ये वगैरे जर समजा काही घाण असेल तर ती घाण या पाण्यासोबत निघून जाईल, गाळणीमध्ये सॉरी. तर हे बघा, सगळं पाणी मी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. पातेलं थोडंसं खवळून घेते. तर सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. गॅस सुरू करून घेते आणि हे गाळलेलं जे पाणी आहे ते आपल्याला परत या टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर आता याच्यातली सगळी घाण वगैरे जरी काय असेल गुळामध्ये तर ती गाळल्यानंतर निघून गेलेली आहे आणि गुळसुद्धा व्यवस्थित विरघळलेला आहे बघा. तर आता मी याच्यामध्ये टाकते वेलची पूड. तर जायफळ घेतलेला आहे मी. तर कोणता पण गोड पदार्थ जर बनवला शक्यतो गुळाचा तर त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकायचं, म्हणजे काय होतं त्या पदार्थाला आणखीन छान टेस्ट येते. तर हे बघा, अगदी थोडंसं मी जायफळ याच्यामध्ये खिसून टाकते. तर हे पाणी उकळते तोपर्यंत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर हा जे आपण कणिक घेतलं होतं त्याचे मी 2 छोटे छोटे गोळे बनवून घेते.
तर तुम्ही किती लोकांसाठी ह्या चकोल्या बनवताय त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता. तर मी 2 गोळे बनवलेले आहेत. तर याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. चपातीसाठी जसं कणिक मळतो तशाच पद्धतीचं हे कणिक मी मळून घेतलेलं होतं. तर हे बघा, मी याची चपाती लाटून घेते छान अशी. पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. तर खूप जास्त सुद्धा जाड अशी ही चपाती लाटायची नाही बरं का. तरी बघा, चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे कट करू शकता. तर सुरुवातीला मी उभं कट करून घेतलं आणि आता अशा आडव्या सुद्धा मी याला कट करून घेते. तर हे बघा, छान असं हे मी कट करून घेतलेलं आहे. पाणी सुद्धा उकळलेलं आहे बघा. तर आता हे एक एक आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. जी आपण चपाती कट करून घेतली होती ती. तर आता जरी हे पातळ दिसत असलं तरी जसजशा या चकोल्या थंड होतात तशा त्या घट्ट होतात. त्यासाठी सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी मी टाकलेलं आहे. आणि हे शिजायला सुद्धा आपल्याला पाणी लागतं, त्यामुळे याच्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होते. तर एक एक मी हे जे कट केलेले चपात्या आहेत ते या पाण्यामध्ये सोडून घेते. तर 2 चपात्याची मी चकोल्या बनवते. तर दुसरी चपाती सुद्धा मी आता लाटून घेणार आहे. थोडंसं सुकं पीठ मी गव्हाचं लावून घेतलं आणि ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे दुसरी सुद्धा. तर ह्या चकोल्या गरम गरम खायला खूप छान लागतात. गरम गरम चकोल्यासोबत वरून थोडंसं तूप टाकायचं. अतिशय छान अशा चवीला लागतात या चकोल्या. तर थोडंसं सुकं पीठ टाकून मी याला लाटून घेते. खूप जास्त जाड चपाती मी ठेवणार नाही, शिजायला सुद्धा खूप टाईम लागतो मग. चपाती लाटून घेतली. परत आपल्याला ही कट करून घ्यायची आहे जशी आपण सुरुवातीला कट केली होती. आणि ही सुद्धा कट केलेली चपाती आपल्याला अशी एक एक याच्यासोबत टाकून घ्यायची आहे. तर जिथं जिथं ही उकळी येते पाण्याची त्या ठिकाणी मी या चपात्या सोडून घेते कट केलेले. थोडंसं पातळ सुद्धा ह्या चकोल्या हव्या, म्हणजे खायला सुद्धा छान लागतात. आता आपल्याला ह्या चमच्याने अलगद अशा हलवून घ्यायच्या आहे आणि ह्या चकोल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत छान अशा. तर थोडंसं खोबरं जे सुकं मी खिसून घेतलं होतं ते मी आत्ता याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं खोबरं नंतर आपल्याला वरून टाकण्यासाठी मी ठेवलेलं आहे. सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा खिसून टाकू शकता. तर अगदी सोपी रेसिपी आहे. म्हणजे अगोदर खूप लोक अशी गोड चकोल्या खायचे. आत्तासुद्धा बऱ्याच लोकांना अशा पद्धतीच्या चकोल्या आवडतात, मला सुद्धा आवडतात. त्यामुळं आज म्हटलं चला, खूप दिवसांनी आज मी सुद्धा या चकोल्या बनवते. तर एक 3-4 मिनिटे ह्या चकोल्या मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित. तर चकोल्या मी छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत. आता मी एका भांड्यामध्ये याला काढून घेते. तर अतिशय छान अशा चकोल्या लागतात ह्या खायला. हे बघा,
सोपी रेसिपी आहे. थोडंसं वेगळं काहीतरी जर खायचं असेल गोड तर ह्या चकोल्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. आणि मी ज्या पद्धतीनं बनवल्या आहेत त्या पद्धतीनं खरंच एकदा या चकोल्या बनवून बघा. खूप अशा छान लागतात ह्या चकोल्या. तर वरून हे बघा मी तूप टाकलेलं आहे. आणि ह्या चकोल्या गरम गरमच खायला खूप छान लागतात बरं का. वरून थोडंसं किसलेलं खोबरं, थोडेसे बदाम, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं. अशाच ह्या चकोल्या खूप छान लागतात खायला. तर हे बघा तयार आहे गरमागरम अशा गोड चकोल्या. तर अतिशय छान अशा ह्या चकोल्या लागतात खायला. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या चकोल्या एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं गोड चकोल्या आणि मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा कशा लागल्या त्या.